नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। आता जो पॉइंट आहे अभ्यास करण्याचा तो आहे आपल्याकडे लसावी आणि मसावी। लसावी व मसावी काय असतात हे आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत किंवा याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। हा जो पॉइंट आहे लसावी आणि मसावी शालेय स्पर्धा परीक्षा असतील, कोणत्याही नवोदय, स्कॉलरशिप, MTSC, NTSC ज्याही स्पर्धा परीक्षा असतील त्याला तर उपयुक्त आहेत। पण याच्या पुढे तुम्ही जर पोलीस भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSC कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी या पॉइंटचा तुम्हाला तिथे तेवढाच फायदा होणार आहे। तर मग बघूया काय असतं लसावी आणि मसावी। आता इथे काय आहे, लसावी म्हणजे काय आपल्याकडे लोवेस्ट हे लसावी म्हणजे आपण त्याला मराठीत काय म्हटलं जातं पूर्ण लघुत्तम सामायिक विभाज्य असं असतं आणि हे इथे असतं मसावी महत्तम सामायिक विभाजक अशा पद्धतीने असतं इथे काय। आणि इंग्लिश मध्ये त्याला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात लोवेस्ट कॉमन मल्टिपल। याच्यामध्ये काय फॅक्टर किंवा विभाज्य आणि इकडे आहे मल्टिपल म्हणजे विभाजक। यात मुख्य फरक काय आपल्याला जर काढायचा असेल तर आता इथे जर आपण बघितलं 4 आणि 8 ह्या दोन संख्या आहेत त्यांचा तुम्हाला सांगितलं लसावी काढा आणि मसावी काढा। आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही काढायला सांगितलेलं आहे। जर आपल्याला काय करायचं मग त्याच्यासाठी आपण याचे फॅक्टर्स पाडून घेत असतो म्हणजे 4 आणि 8 चे याला कोणत्या संख्येने भाग जातो पहिले 2 ने आपण त्याला भाग देऊ शकतो 2 आणि 4 परत एकदा भाग दिला जाईल यालाही भाग 1 आणि 2 हे काय झालेले याचे फॅक्टर झालेले म्हणजे ह्या 4 आणि 8 चे हे अवयव आहे आपल्याकडे। आता ही जी आहे डाव्या बाजूला जे तुमच्या इथे दिसतंय 2 आणि 2 म्हणजे 2 गुणिले 2 किती होता 4। मग 4 काय झालेलं आहे 4 ह्या संख्येचा 4 आणि 8 चा काय झालेला आहे तो लसावी आहे 4। आणि जेव्हा तुम्हाला मसावी काढायला सांगितला जातो मसावी काढायचं असेल तर हे 2 तर घ्यायचे त्याच्यासोबत हे 2 सुद्धा तुम्हाला घ्यायचे म्हणजे 2 गुणिले 2 आणि 8 म्हणजे हा काय झाला त्या संख्येचा मसावी झालेला आहे म्हणजे 8 हा मसावी आहे। आता 8 हे कशाने आपण हे काय झालेलं आहे जेव्हा लसावी आपण काढतो लसावी म्हणजे कोणत्या संख्यांनी त्या संख्या म्हणजे अशी कोणती मोठी संख्या असते ज्याला या संख्येना पूर्ण भाग जातो म्हणजे आता ह्या 4 ला आपण 2 नी भाग देऊ शकतो आणि 8 ला 2 नी भाग देऊ शकतो पण आणि ह्या इथे परत 4 नी आपण 4 लाही भाग देऊ शकतो आणि 8 लाही भाग देऊ शकतो। 2 आणि 4 मधली मोठी संख्या कोणती आहे 4 म्हणजे जी आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हटलेलं हायेस्ट म्हटलं महत्तम तर काय मोठा विभाजक विचारलेला आहे म्हणजे त्याचे विभाज्य कोणता आहे फॅक्टर कोणता आहे सगळ्यात मोठा हे आपल्याला तिथे विचारलंय तर तो 4 येईल। आणि याचे विभाजक म्हणजे कोणत्या संख्या त्याचे मल्टिपल्स कोणते त्याचे गुणित वगैरे असं विचारलं म्हणजे 4 चा किंवा 8 चा पाढा आपल्याला तिकडे कंटिन्यू करावा लागत असतो। ओके तर एक्झाम्पल्स बघूया आपण। आता इथे आहे 36 व 48 चे लसावी मसावी काढा। आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आता इकडे करायचं अशा पद्धतीने मांडून घ्यायचं 36 आणि 48 याचे जर आपल्याला लसावी मसावी काढायचे सर्वात पहिले आता 36 ला आणि 48 ला आपण 4 ने भाग देऊ शकतो 4 ने भाग देऊ शकतो 9 चौक 36 आणि याला 12 परत या 9 आणि 12 ला 9 आणि 12 हे 3 च्या पाड्यामध्ये येतात म्हणून आपण याला 3 ने करू शकतो 3 आणि 3 चौक 12। तर आता इकडे काय झालेलं आहे जे डाव्या बाजूला आहे 4 आणि 3 हे काय आहे आपल्या इकडे आपण शिकलेलो होतो डाव्या बाजूला जे असतील ते काय राहतील आपले लसावी असतील लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे हे काय आहे आपले लसावी असतील मसावी असतील। हे डाव्या बाजूचे जे आहे ते आहे मसावी आणि हे जे डावी बाजू आणि हे जे खालचे आहे ते दोघी जरी मिळून घेतले तर ते येतील त्याचे लसावी। मग आता 4 गुणिले 3 किती होत आहे 12 काय आलेला आहे त्याचा मसावी आणि पुढे जर घेतलं 4 गुणिले 3 गुणिले 4 या सर्वांची जर आपण गुणाकार केला
तर याच्यात जे येईल तुमचं उत्तर तर ते काय राहील इकडे लसावी. म्हणजे 48 आणि 36च्या पाड्यामध्ये ही जी संख्या आहे ती यायला पाहिजे. आता याचा जर गुणाकार केला तर 144 येतो. म्हणजे यांचा लसावी जो आहे 36 आणि 48 तर तो आहे 144 आणि मसावी जर असेल तर तो आपल्याकडे आहे. आता जर आपल्याला तिथे दिलेलं असतं महत्तम आहे आणि इकडे लघुत्तम आहे किंवा हायेस्ट आहे आणि लोएस्ट आहे अशा पद्धतीने दिले असतं तर आपण काय कन्सिडर करतो, जी मोठी संख्या असेल तर मोठी संख्या म्हणजे त्या संख्येचा मसावी आहे आणि जी छोटी संख्या आहे त्या संख्येचा लसावी आहे असं नसतं. तर ते एकमेकांच्या पूर्णपणे उलट असतं. इथे आपल्याला काय काढायचंय, जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे त्याचा आणि हा जे आहे हा मल्टिपल आहे म्हणजे हे पाड्यामध्ये यायला पाहिजे. आता 36च्या पाड्यामध्ये 36च्या पुढची आणि 48च्या पुढची जी कॉमन संख्या असेल, एक सामायिक संख्या असेल, ती काय असेल त्या संख्येचा लसावी. पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण आहे 102 आणि 153 यांचा लसावी व मसावी काढायचा आपल्याला. तर परत 102 आणि 153. आता 102 आणि 153 ला आपण 3 नी भाग देऊ शकतो. पूर्ण 3 ची कसोटी आहे. या दोन संख्या 1 अधिक 0 अधिक 2 काय होतात 3 आणि त्या 3 ला म्हणजे त्यांच्या बेरजेला 3 नी पूर्ण भाग जातोय. आणि परत 1 अधिक 5 6 आणि 6 अधिक 3 होतात 9. 9 ला 3 नी पूर्ण भाग जातोय 3 त्रिक 9. ओके, तर मग आपण म्हणजे ह्या संख्यांना 3 नी भाग देऊ शकतो. 3 नी जर भाग दिला 3 त्रिक 9 आणि हे आता 3 चौक 12. परत याला 3 नी भाग दिला 3 5 15 आणि 3 1 3. आता 34 आणि 51. 34 आणि 51 कोणाच्या पाड्यात येतात, 17च्या पाड्यात येतात. 17 दुने 34 म्हणजे 17 नी भाग दिला 17 दुने 34 आणि 17 त्रिक 51. आता 3 गुणिले 17 हे जर असेल तर ते काय राहील आपले मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक हे राहील. 3 गुणिले 17 जर केला आपण तर उत्तर येईल आपल्याकडे 51. 51 हा आलेला या संख्येचा मसावी. आणि 3 गुणिले 17 गुणिले 2 आणि गुणिले 3 हे जर केलं तर तो येईल त्या संख्येचा लसावी. त्याचा जोही गुणाकार येईल तो असेल इथे लसावी. पुढे बघूया. पुढची जी कॉन्सेप्ट आहे आता त्याच्यानुसार इथे लक्ष द्यायचं व्यवस्थित. दिलेल्या संख्यांना भाग जात नसेल तर त्यांचा मसावी हा 1 घ्यावा. जर संख्यांना भाग जात नाहीये जसं 4 9 आणि 15 या संख्यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला. 4 ला भाग जातो का 2 नी, ठीक आहे 2 नी भाग जातोय. 9 ला 2 नी भाग जात नाही. परत 15 लाही 2 नी भाग जात नाही. असं जर केलं तर याचा एकही कॉमन फॅक्टर नाहीये ना, एक कोणताच सामायिक विभाजक नाहीये. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, याचा जो मसावी असेल तो 1 असेल. म्हणजे जर कोणत्या संख्या ज्या संख्या आहे त्यांना भाग जात नसेल तर अशा वेळेस त्यांचा मसावी आपण 1 घ्यायचा असतो. पुढे आहे 2 संख्यांचा मसावी काढताना त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीत असेल तर अशा वेळेला काय करायचं असतं, लहान संख्या मसावी घ्यायची आणि मोठी संख्या लसावी घ्यायची. आता 2 संख्या इथे 32 आणि 64 आहे. तर जी लहान संख्या कोणती याच्यामधली 32 काय असेल त्या संख्येचा मसावी असेल किंवा आपण याला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर असं पण इथे म्हणलं जातं. आणि इथे 64 काय आहे या संख्येचा लसावी. जर पटीत असतील संख्या तर याला अशा पद्धतीने घ्यायचं असतं लोएस्ट कॉमन मल्टिपल. आता जर आपण घेतलं 25 आणि 50 ह्या 2 संख्या जर घेतला तर यापैकी 25 जी असेल ती असेल मसावी आणि 50 ही जी संख्या असेल तर ती असेल लसावी. कारण त्या 25 दुने 50 इथे 32 दुने 64 असं होतं. त्याच्यामुळे आपण जर अशा पद्धतीने संख्या आल्या तर कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, सरळ ते सॉल्व्ह करून घ्यायचं त्या पद्धतीने. पुढे आहे 10 20 30 यांचा लसावी व मसावी काढा. आता 10 20 30 यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. आता ह्याचं जे उत्तर आहे आपण आधी शिकलेलोच आहे प्रश्न, लसावी आणि मसावी कसा काढायचा आहे. तर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये याचं
ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. 10, 20, 30 यांचा लसावी मसावी. आता मसावीचे काहीतरी गुणधर्म आहेत ते आपण इथे बघूया. पहिला गुणधर्म काय आहे? दोन कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा एकच असतो. क्रमवार नैसर्गिक संख्या, आता क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? नैसर्गिक संख्या कोणत्या? 1च्या पुढच्या 1, 2, 3, 4, 5, 6 त्याच्या पुढे तुम्ही कितीही घेऊ शकता. ओके, दोन क्रमवार, आता समजा 24 आणि 25 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. मग त्यांचं काय, कोणतेच कॉमन फॅक्टर यांच्यामध्ये पडत नसता. एक हा त्यांचा कॉमन फॅक्टर असतो, म्हणून आपण त्यांचा मसावी काय घेतला जातो? नेहमी 1 घेतला जातो. किंवा आता 50 आणि 51 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, यांचा पण कोणतेच कॉमन मल्टिपल नाहीये किंवा कॉमन फॅक्टर नाहीये, म्हणून आपण याचा मसावी काय घेणार आहे? 1. जर क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्यांचा मसावी नेहमी 1 घ्यायचा असतो. पुढे बघूया, पुढचा गुणधर्म आहे कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो. दोन क्रमवार विषम संख्या म्हटलेल्या आहेत. विषम संख्या कोणत्या असतात आपल्याकडे? 3, 5, 7, 9, 11, 13, 15 या पद्धतीने ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत. आता समजा 21 ही एक विषम संख्या आहे आणि त्याच्याच लगतची म्हणजे 21च्या लगेच पुढे येणारी विषम संख्या कोणती आहे? तर 23. यांचा कोणताच कॉमन फॅक्टर पडतोय का? नाही. किंवा याला आपण 2नी 3नी कोणत्याही संख्येने भाग देऊ नाही शकत. दिला पूर्ण भाग जात नाही दोघींना एका संख्येने. त्याच्यामुळे याचा जो मसावी आहे तो नेहमी 1च असेल. परत आता एक 95 आणि पुढची आहे 97 ह्या दोन क्रमवार विषम संख्या आहेत. याचे पण कुठलेच कॉमन फॅक्टर पडत नाही किंवा कुठल्याही असे सामायिक विभाजक नाही किंवा एखादी संख्या नाही जिनी या दोन्ही संख्यांना आपण भाग देऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचाही काय राहील? मसावी 1. तर मग आता पुढे बघूया, तिसरा जो पॉइंट आहे तो महत्वाचा आहे. ते काय आहे? दोन क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत. समसंख्या, जिथे समसंख्या असतील तर त्यांचा मसावी काय येईल? 2 येईल. आता दोन क्रमवार समसंख्या म्हणजे काय? 2च्या पटीतल्या संख्या. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 ह्या ज्या आहे आपल्याकडे त्या समसंख्या आहेत. आता दोन समसंख्या घेऊया, 14 आणि 16 ह्या काय? क्रमवार समसंख्या आहेत. तर मग याचं जे आहे याला आपण 2नी भाग दिला 14 आणि 16ला तर 7 आणि 8 असं येतं. म्हणजे यांचा मसावी काय आलेला आहे? 2 किंवा एकच असा अंक आहे 2. त्याच्याने आपण ह्या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकतो. म्हणून काय? दोन क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा मसावी 2 असेल आणि जर विषम संख्या किंवा नैसर्गिक संख्या असेल तर त्यांचा मसावी नेहमी 1 असेल. पुढे प्रश्न आहे आपल्याकडे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. म्हणजे दोन संख्या, पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा जर आपण गुणाकार केला तर त्याचं काय? ते कशाच्या बरोबर असतं? लसावी गुणिले मसावीच्या. आता इथे उदाहरण दिलेलं आहे 15 आणि 20 या दोन संख्या आहेत, त्यांचा मसावी 5 आहे. तर लसावी तिथे आपल्याला काढायला सांगितलेला आहे. 15 गुणिले 20 त्यांचा मसावी काय दिलेला आहे त्यांनी? 5. तर आपल्याला काढायचं आहे लसावी. त्याचा काही गुणाकार करत बसायचा नाही कारण ते इकडे आपण घेऊन आलो तर ते कॅन्सलच होणार आहे. लसावी आपल्याला काढायचंय. 5 इकडे गुणाकारात आहे, ह्या बाजूला गेले की ते भागाकारात होऊन जातील. म्हणजे 15 गुणिले 20 भागिले 5. आता इथे येईल 5 त्रिक 15. 3 गुणिले 20 जेव्हा केलं तर उत्तर येईल 60. म्हणजे या संख्यांचा लसावी काय आहे? 60. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. पुढे आहे दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी 40 आहे. तर मसावी काढायला सांगितलेला आहे. तिथे दोन संख्यांचा डायरेक्ट आता त्यांनी गुणाकार दिलेला आहे. ओके, त्यांचा लसावी दिला त्यांनी 40 आणि गुणिले मसावी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. 40ला इकडे घेऊन जायचं म्हणजे ते भागाकारात होतील. मसावी बरोबर 120 भागिले 40. आता हे 0 0 कॅन्सल होतात. 4 1 4 आणि 4 त्रिक 12 त्यांचा मसावी काय येईल? 3. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं असतं. आणि इथे जे आहे आपण लसावी आणि मसावी याची पूर्ण कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत. तर इथे जे आहे या प्रकरणाला आपण थांबूया. थँक्यू.